हेलो। गुड इवनिंग मैम। आता माझे आवाज येतोय? ओके गुड। ये हमारा इंग्लिश मीडियम इंग्लिश एंड सेमी इंग्लिश मीडियम का ही है ना? यस मैम। ओके, मॅम मराठी मीडियम इंग्लिश की आहे? मीडियम मध्ये असते. हा, इंग्लिश मीडियमचा आणि सेमी इंग्लिशचा आहे. मॅम आम्ही मराठी मीडियमला आहोत. मग बच्चों तुमची जो लिंक मराठी मीडियम के टीचर ज्वाइन हुए हैं ना, आप लोग देखिए आपके ग्रुप में लिंक आया होगा। नए लिंक से ज्वाइन करिए आप। यहाँ से क्लिक कर दीजिए मराठी। नहीं मैम वही पे एक ही लिंक है, मैंने देखा। मैम आज का क्लास कैंसिल है ना? ओके, अभी चेक करते हो। मैम सिर्फ इंग्लिश की क्लास की लिंक थी। येस, टिल देन अदर्स. मयुरी, दर्शना, हरिओम, तुम्ही प्रॅक्टिस केलं होतं का? यस मॅम केलं. कालचे जे प्रॉब्लेम्स केले होते ना आपण ते केले होते प्रॅक्टिस, आपले वेदिक मॅथमॅटिक्स वाले पण? यस मॅम. मी एक दोनच केलं होते. मी काल दवाखान्यात गेलता तर काल अच्छा, आज गर्दी ठीक आहे ना? आज नाही हात मॅम, पाय बोट सगळे ठीक आहे? आज बी तसंच आहे. 3 एक दिवस तसंच राहील मॅडम. हरिओम, हे कारण नाही पाहिजे मला. मग तू कसं करणार आहे सांग बरं? मॅम मी स्क्रीनवर दाखव ना, ते मी सांगत जाईन तुम्हाला. बर, चालेल चालेल, तसंही चालेल. ठीक आहे, आपण एक काम करू, आपला क्लास तर स्टार्ट करून टाकू आपण. ठीक आहे, तर आपण आता काल शिकलो होतो की रूट्स कसे फाइंड आउट करायचे युजिंग फॉर्म्युला. करेक्ट? कॅन एनी वे टेल मी विच इज द फॉर्म्युला? -b plus or minus under root of b square minus 4ac upon 2 times a. करेक्ट, व्हेरी गुड. सो हे होतं आपले फॉर्म्युला युज्ड टू फाइंड द रूट्स. तर आज आपण दोन गोष्टी शिकणार आहोत. एक आहे की रूट, आपलं ते जे डिस्क्रिमिनंट आहे, जे रूट मध्ये असतं, बी स्क्वेअर मायनस 4ac इज कॉल्ड एज अ डिस्क्रिमिनंट. ह्याचे वेगळे वेगळे कंडिशन, 3 कंडिशन्स आहे. ते 3 कंडिशन्सला कशा टाईपचं रूट भेटेल ते एक शिकायचंय. नेक्स्ट थिंग, रिलेशन बिटवीन द रूट्स, हे पण शिकायचं आपल्याला आज. ठीक आहे? I'll be sharing my screen with you all. Can you all see my screen? Screen दिसतंय तुम्हाला? Yes? यस मॅम. Okay, great. So today's first topic is nature of roots. Nature of roots. ठीक आहे, आता हे नेचर ऑफ रूट्स कसं येतं हे आपल्याला फाइंड आउट करायची गरज नाहीये. इट इज नॉट देअर. बस काय आहे ते आपल्याला माहित पाहिजे. ठीक आहे? द फर्स्ट थिंग, वी आर टॉकिंग अबाउट द डिस्क्रिमिनंट ओनली, दॅट इज बी स्क्वेअर मायनस 4ac जे आहे, हे जर इक्वल टू 0 असलं, हे जर इक्वल टू 0 असलं तर काय होऊ शकतं? जसं वी नो दॅट अल्फा इज इक्वल्स टू मायनस बी प्लस रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac डिवायडेड बाय 2 आहे. आणि बीटा काय आपलं? मायनस बी मायनस रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac डिवायडेड बाय 2a आहे. करेक्ट? आता जर हे बी स्क्वेअर मायनस 4ac 0 झालं तर काय होणार? मायनस बी प्लस रूट ऑफ 0 डिवायडेड बाय 2a येणार. करेक्ट? आणि बीटा काय येणार? मायनस बी मायनस रूट ऑफ 0 डिवायडेड बाय 2a, which is nothing but minus b by 2a. Correct? यस मॅम. Yes. So seeing the roots, what can you say? कशा टाइपचे रूट्स आहे दोघी? हे दोघी रूट्स कसे येत आहे आपल्याला? सेम आहे? Can I say they are same? यस मॅम सेम. So I can यस say मॅम. that the roots are same and real. कारण की रूटच्या बाहेर आहे ना, मग रियल आहे. करेक्ट? Yes or no? यस मॅम.
नेक्स्ट कंडिशन काय आहे? बी स्क्वेअर मायनस 4ac हे ग्रेटर दॅन 0 असलं. ग्रेटर दॅन 0 म्हणजे काय? 1 2 3 4 अँड सो ऑन. इफ इट इज ग्रेटर दॅन 0, व्हॉट इज द पॉसिबिलिटी? then alpha will be minus b plus root of b square minus 4ac काहीतरी व्हॅल्यू आहे त्याची, करेक्ट. आणि बीटा काय राहणार? मायनस बी मायनस रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac डिवायडेड बाय 2a, करेक्ट. काहीतरी व्हॅल्यू आहे ना तिथे. सो आय कॅन नॉट टर्मिनेट इट, आय कॅन नॉट से 0 और काहीच नाही, असं नाही करू शकत मी. सम व्हॅल्यू इज देअर ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac. Positive value ahe? Yes or no? So what can you say about the nature of it? I can say they are different and real. दोघी वेगळे आहे ना, एक Yes, प्लस ma'am. वाला आहे आणि एक मायनस वाला आहे, तर दोघी डिफरंट आहे पण रियल आहे. इट इज पॉसिबल टू हॅव इट, करेक्ट. नेक्स्ट थर्ड कंडिशन काय दिलेली आहे? थर्ड कंडिशन आहे बी स्क्वेअर मायनस 4ac हे जर लेस देन 0 असलं तर. लेस देन 0 म्हणजे काय पॉसिबल आहे? -1 -2 -3 अँड सो ऑन, करेक्ट. येस और नो? सो Yes, नाउ ma'am. टेल मी, इन दिस केस व्हेन इट इज माइनस रूट ऑफ नेगेटिव नंबर, इज इट पॉसिबल? विल यू गेट अ रियल व्हॅल्यू? कारण की हा रूट येतोय ना आपला. Yes, ma'am. हो हा मॅम. रूट येतो आहे, तर रूट वाल्या मध्ये जर नेगेटिव्ह नंबर असलं, फॉर एक्झाम्पल इफ आय हॅव मायनस बी प्लस रूट ऑफ -13 आलाय, इज इट रियल? नो, इट इज नॉट. गेटिंग इट? मी नेगेटिव्ह व्हॅल्यू ठेवू शकत नाही रूट मध्ये, मग ते रियल नंबर भेटणार नाही ना. रूट मध्ये नेगेटिव्ह नंबर कधी असतो? आपण पॉझिटिव्हच घेतो ना. येस और नो? Yes, So, ma'am. what can I say about the roots here? They are not real. Not real. कळलं? तिघी कंडिशन कळले. फर्स्ट याच्यात सेम आणि रियल, Yes, ma'am. दुसऱ्या याच्यात डिफरंट आणि रियल, आणि तिसऱ्या याच्यात नॉट रियल. विच इज नॉट पॉसिबल ओनली. वी कॅनॉट हॅव अ रूट लाईक दॅट. कळलं? सगळ्यांना कळलं हे कसं नेचर आहे? 3 नेचर्स कळले सगळ्यांना? काही डाऊट आहेत? आताच विचार, कारण की आपण आता एक्सरसाइज वरती मूव्ह होणार आहे. येस, काही डाऊट आहे? एव्हरीवन, कोणाला काही डाऊट आहे? हरिओम, तरंग, कोमल, काजल, काही डाऊट आहे? मयुरी? No, ma'am. No. Okay, then let's move to the exercise now. Or I'll give you an example first, better, so that you'll get an idea. तुम्हाला एक आयडिया येईल जर मी एक्झाम्पल सॉल्व्ह केलं तर. सपोज मी आहे क्वेश्चन घेतला 2x² - 5x + 7 = 0 घेतलं. हे माझी क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. When I compare it with the standard form, what will I get the value of a? A is 2, b is -5 and c is 7. हे करेक्ट लिहिलंय का मी? येस और नो? करेक्ट लिहिलंय मी? मॅम एकदा परत सांगा ना. मी क्वाड्रॅटिक इक्वेशन घेतली 2x² - 5x + 7 = 0, करेक्ट. ही क्वाड्रॅटिक Yes, इक्वेशन ma'am. घेतलेली आहे. Correct. आता मी त्याला स्टँडर्ड इक्वेशन सोबत कम्पेअर करून आय गॉट द व्हॅल्यू ऑफ a, b आणि c. जी मी a आणि b, c ची व्हॅल्यू लिहिली आहे ती करेक्ट आहे? हो मॅम. करेक्ट. करेक्ट आहे. तर आता मी डिस्क्रिमिनंट फाइंड आउट करणार, दॅट इज b² - 4ac फाइंड आउट करणार. दॅट इज नथिंग बट द -5² - 4 × 2 × 7. हे करेक्ट आहे? Now, what is -5 the whole square? -5 the whole square ची व्हॅल्यू काय आहे? -25. मायनस कशी येणार बेटा? इवन नंबर आहे 2. So you will get the answer as +25. positive. Be careful. मायनस जरी असला तर मायनस इंटू मायनस will give me plus. ठीक आहे. नेक्स्ट, Yes, 4 ma'am. × 2 is 8. 8 × 7 is
56. 56, correct. Now, what is 25 minus 56? 31. 31 की पॉझिटिव्ह की मायनस? पॉझिटिव्ह इन मॅम. नाही, नेगेटिव्ह येणार. इट विल बी मायनस 31. 56 हा मोठा नंबर आहे आणि 56 इज नेगेटिव्ह. सो Yes, त्याची ma'am, साईन sorry. लागणार ना, तर मायनस. सो नाव आता हिच्यात बघा डिस्क्रिमिनंट नेगेटिव्ह आलाय, तर कसं नेचर राहणार रूटचं? रूटचं नेचर कसं राहणार? विल इट बी सेम अँड रिअल, विल इट बी डिफरंट अँड रिअल, और इट विल बी नॉट रिअल? Not real. Correct, it will be not real because d is minus 35. कारण की माझा रूट b square minus 4ac असतो. I cannot have minus 31. So it is not real. कळलं सगळ्यांना कसं सॉल्व्ह करायचं? Yes, ma'am. Okay, great. So we'll move to the exercise now. तुमची प्रॅक्टिस काय नाव आहे त्याचा नंबर आहे प्रॅक्टिस सेटचा? प्रॅक्टिस सेट 2.5. Yes, ma'am. 2. प्रैक्टिस सेट 2.5. ठीक है, तो फर्स्ट क्वेश्चन तो इज व्हेरी इजी. फिल इन द गॅप्स दॅट यू कॅन डू. करेक्ट. तर आता मी काय करते आहे, आता मी ते रिलेशन नंतर एक्सप्लेन करणार. आपण हा डिस्क्रिमिनंट आणि त्याचं नेचर वाले जे क्वेश्चन्स आहेत ते आधी करून घेऊ. मग मी तुम्हाला अल्फा आणि बीटाचे रिलेशन शिकवून मग त्याचे रिलेटेड प्रॉब्लेम्स करू आपण. ठीक आहे. So now we'll start from question number 2. What does the question number 2? Find the value of the discriminant. तो पहिला क्वेश्चन काय आहे? x square minus 7x minus 1 equals to 0. When I compare it, what I get the value of a? A ची व्हॅल्यू आहे 1, b ची व्हॅल्यू आहे 7. -7 आणि c ची व्हॅल्यू आहे -1. You have to be really careful with the negative signs. लक्ष Yes, द्यायचं ma'am. ते नेगेटिव्ह साइन कडे, नाही तर आपलं 0. सॉरी, हे पॉझिटिव्ह आहे बेटा. Ma'am, wrong लिहिलं. 7. हा, मी रॉंग कॉपी केलं होतं, पण सी नेगेटिव्ह 1 आहे. ठीक आहे. नेक्स्ट Yes. डिस्क्रिमिनंटची फॉर्म्युला काय? b स्क्वेअर मायनस 4ac विच इज इक्वल्स टू b काय आहे माझे? 7 स्क्वेअर मायनस 4 into 1 into -1. Yes, ma'am. 7 square will give me 49. now -4 into -1 will give me 53. +4. That is nothing but I will get 53 as my answer. Now it is a positive or a negative number? Ma'am, positive. Positive ahe. So my d is greater than 0. Yes, ma'am. So what is the condition? आता इथे विचारली नाहीये मी, तरी विचारते तुम्हाला की हे आपलं क्वेश्चन इथेच कंप्लीट होतं. दे आर आस्किंग यू ओनली फाइंड द व्हॅल्यू ऑफ द डिस्क्रिमिनंट. मी एक्स्ट्रा विचारते तुम्हाला. आता हा डी 0 पेक्षा मोठा आहे, तर तुम्हाला काय वाटतं? व्हॉट इज द नेचर ऑफ दिस इक्वेशन? नेचर ऑफ द Real and ma'am, ते शब्द नाही येते मला. डिफरेंट. Yes, ma'am. Real and unequal. Unequal or different, both are fine. ठीक है. Now second question तुम्ही सॉल्व करसाल. 2y square minus नहीं हाँ 2y square minus 5y plus 10 equals to 0. सॉल्व करा. मॅम, माझे झाला. थांब एक Ma'am, मिनिट. done. गुड. बाकीच्याने पण करायचं आहे. Yes, Hariom, will you give the answer of this? Yes, Hariom. आन्सर देणार याचं? मॅम याचं दुसऱ्याचं का? हो मॅम. चल. A is equal to 2, B is equal to -5, C is equal to 10. एक मिनिट. A is equals to 2, B is equals to -5 आणि C is equals to 10. Very good. Next.
मग आता फॉर्म्युला लागेल मॅडम बी स्क्वेअर मायनस 4ac चा. हम्म. आता बी स्क्वेअर म्हणजे -5 त्याला ब्रॅकेट मध्ये आपण करून घेऊ हम्म. आणि इंटू 4 इंटू सी ए म्हणजे 2 आणि इंटू ला 10 येईल. करेक्ट. 5 चा स्क्वेअर 25 4 2 चा 8 25 माइनस येईल का पॉझिटिव्ह येईल, नेगेटिव्ह का पॉझिटिव्ह? मायनस मॅडम. आय शुअर? हो मॅम. नाही बेटा, पॉझिटिव्हच राहणार ना, नेगेटिव्ह आहे ना, आणि हा इव्हन नंबर आहे म्हणून माझा स्क्वेअर पॉझिटिव्हच असणार. ओके मॅम. कळलं? आणि नेक्स्ट. मध्ये 4 2 चा 8 और आणि 8 10 चा 80 उत्तर येईल. करेक्ट. नेक्स्ट. आता 80 मधून 25 मायनस करणे. मॅम 60 आन्सर येईल का? -65. नो, -60. मायनस 55. it is -55. Be careful with the calculations. It is -55. 80 minus 25. 5 आले, 1 आला इथे, 2 and 3. 3. 5 minus 3 will give me, sorry, 8 minus 3 will give me 5. 5. मॅम So my तिसरं मी सांगू का? answer is -55. हो, एक मिनिट बेटा. आता मला ह्याचं सांगा, d is less than 0. So what will be the Yes, nature? ma'am. No real root. It's not a real number. नॉट रिअल. Correct. समजलं सगळ्यांना? करून घ्या. Yes, ma'am. कंप्लीट करा. आज संस्कृती नाही आली. नाही मॅम, ती नाही आली. And is Tarang there? आज Tarang चुप है. Yes, Tarang is there. Okay. Good. So can I move to me page change करू का? Yes, ma'am. करू शकता. Yes, ma'am. Okay. So the third question is root of 2x square minus 4x plus 2 root of 2 equals to 0. Yes, Darshana. ओके मॅम. सांगू का मॅम? सांग ना. A is equal to √2. B is equal to 4. नक्की? अच्छा, मीच रॉंग कॉपी केलं होतं. C is equals to 2 √2. आता घेऊ B square minus 4AC is equal to bracket square minus 4 bracket √2 bracket 2 √2. ब्रॅकेट नाही, मल्टिप्लाइड बाय. आन्सर येईल आपलं 16 minus 16. 16. आता याच्यात कसं होणार हे? 4 into 2. 4 into 2 into √2 into √2. मी मुद्दामून ज्यांना नाही समजलं त्यांच्यासाठी लिहिते. आणि 4 into 2 will give me 8 आणि √2 into root will give me 2 only. So 16 minus 16. This will give you how much? 0. So d is equals to 0. What do you think the root nature will be? कसं असेल नेचर रूटचं? मॅम नाही समजत आहे. रूटचं नेचर कसं राहील? आपलं नाही का, डी जर डी इक्वल टू 0 असलं तर काय? आदिती? इक्वल आणि रिअल असेल, कारण की 0 आहे ना म्हणून. येस. डी इज इक्वल टू 0, तर म्हणून ते राहणार इक्वल अँड रिअल. आठवलं दर्शना? सुरुवातीला सांगितलं होतं कंडिशन. कळले हे तिघी क्वेश्चन सगळ्यांना? काही डाऊट होतं? नो मॅम. Yes. Now next question, question number 2. Question number 2 says determine the nature of the root of the following. तर याच्यात आधी तुम्हाला डी फाइंड आउट करावं लागणार, डिस्क्रिमिनंट फाइंड आउट करणार आणि त्याची नेचर सांगावं लागेल. आपण क्वेश्चन नंबर ह्याच्या आधीच्या क्वेश्चनला पण सेम तेच केलंय, तर ह्याचं पण तसंच करायचं आहे.
आधीच्या याला त्यांनी नेचर विचारलं नव्हतं, पण तरी मी सांगितलं होतं तुम्हाला की फाइंड आउट करा. सो एक्स स्क्वेअर मायनस 4x प्लस 4 इक्वल्स टू 0. करा, सॉल्व करा. तरंग, यू आर गोइंग टू गिव्ह द आन्सर फॉर दिस. तरंग, ह्याचा आन्सर तू देणार आहे. तरंग नाहीये का इकडे? सोडलं का त्याने क्लासला? मॅम डन सांगू? तरंग नाहीये का बेटा? नाही मॅम, तो I लेफ्ट think he left झाला. the meeting. Aditi, you want to tell this answer, first one? येस मॅम. Okay, सांग. सांग. येस मॅम, एकच सेकंद फक्त. Okay. हा. एक्स स्क्वेअर मायनस 4x प्लस 4 इज इक्वल टू 0. याला आपण त्याचे स्टँडर्ड फॉर्म किंवा जनरल फॉर्म जे आहे ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0 याच्याशी कम्पेअर केल्याच्या नंतर आपल्याला a ची व्हॅल्यू भेटते 1, त्यानंतर b ची व्हॅल्यू भेटते -4 आणि c ची व्हॅल्यू भेटते फक्त 4. सो Okay, बी स्क्वेअर good. मायनस 4ac म्हणजे डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू आपण शोधली. सो डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू शोधत असताना -4 स्क्वेअर -4 इंटू 1 इंटू 4 असं म्हणजे बी स्क्वेअर मायनस 4ac मध्ये आपण व्हॅल्यूज पुट केल्या. Correct. त्याच्यानंतर -4 चा स्क्वेअर असतो प्लस 16, कारण कुठलीही मायनस संख्या असली तरी पण तिचा वर्ग हा नेहमी धन असतो म्हणजे पॉझिटिव्ह असतो. सो 16 आणि 4 चोक 16 म्हणजे -16. सो 16 मधून 16 गेले इज इक्वल टू 0 उरला. सो डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू ही 0 आली आणि कोणत्याही वर्ग समीकरण म्हणजे कुठल्याही जो क्वाड्रॅटिक इक्वेशन असतं त्याचं रूट हे डिस्क्रिमिनंटच्या व्हॅल्यूवर डिपेंड असतं. आता इथे डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू ही 0 आली आहे. सो डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू 0 आल्याच्यामुळे याचे जे रूट्स असेल तर ते रिअल आणि इक्वल असतील, कारण कोणत्याही संख्येमध्ये 0 मिळवला काय आणि काढला काय काहीच फरक पडत नाही, म्हणून ते इक्वल असतील. Yes, correct. Real and equal. Very good. Excellent. छान. ठीक आहे. Now solve the next one. Solve the next one. दुसरा वाला कोण सॉल्व मॅम, करणार? माझं झालं. नाही, दर्शनाचा टर्न झालाय, हरिओमचा झालाय, अदितीचा झालाय. कोमल, आर यू देअर? विल यू बी एबल टू टेल? आय गेस पण कोमल नेहमी मेसेज करते. योगेश? येस योगेश. मॅम त्याचं नाव योगेश नाही, समर्थ आहे. अच्छा, समर्थ आहे का? ओके, ते तिथे बाहेर योगेश लिहिलेलं आहे ना. आणि तू कुठे गेला हा, होता त्याच्या तर? वडील. हा तू कुठे गेलेला? मॅम, माझ्या पप्पाचा फोन आला होता ना, मग त्याच्यामुळे कट झालो होतो. ओ ओ ओके, ठीक आहे. सो तरंग, विल यू टेल दिस सेकंड वन? विल यू सॉल्व दिस सेकंड? येस मॅम, सांगू शकतो. एक मिनिट सांग मग. मॅम, ए ची व्हॅल्यू 1 येईल, बी ची -7 येईल, सी ची 2 येईल, त्याच्यानंतर ए ची व्हॅल्यू एक मिनिट ए ची व्हॅल्यू काय सांगितली तू? 2 आणि बी ची व्हॅल्यू -7 आणि सी ची व्हॅल्यू 2. करेक्ट? हा, आता नेक्स्ट. येस, पुढची स्टेप. त्याच्यानंतर नाही घ्यायचं, त्याच्यानंतर
त्या ब्रॅकेटचा, त्याच्यानंतर त्याला -4 × 2 × 2 ने मल्टिप्लाय करायचं. त्याच्यानंतर 49 येईल, कारण मायनस साइन कॅन्सल होतं. त्याच्यानंतर 16 येईल. करेक्ट. 4 × 2 Minus 8. 8 16. × 2 is 16. नेक्स्ट. त्याच्यानंतर सबट्रॅक्शन करायची, जी 33 येईल. 33 येईल. करेक्ट. प्लस प्लस 33 की मायनस? प्लस 33. So D is प्लस greater than 33. रिअल Sorry, अँड it's greater than अनइक्वल. 0. So it is real and unequal. रिअल अँड Correct. Very अनइक्वल. good. Very good. कळलं सगळ्यांना? Yes, ma'am. येस मॅम. Okay, great, good. Now third question. हे सगळं लिहून झालं सगळ्यांचं का थांबू? Yes, ma'am. बाकीचे काजल, कोमल झालं का? थांबू का बेटा? तुम्ही कॉपी करत असाल तर. अदिती तर झालं आय गेस. मॅम मी सॉल्व्ह केलेलं आहे कॉपी, म्हणजे बघ तुम्ही क्वेश्चन लिहिता तो माझा सॉल्व्ह होऊन जातो. अच्छा, ओके, ठीक आहे. मग तिसरं क्वेश्चन. The third question is m² plus 2m plus 9 equals to 0. कोण सॉल्व करणार ह्याला? Ma'am, मी करणार मॅम. योगेश. व्हेरी गुड. नाही योगेश नाही, तुझं नाव काय सांगितलं होतं? समर्थ. समर्थ आहे मॅम. समर्थ. ओके. मॅम ए ची तू व्हॅल्यू मोस्टली 1, क्लासला बी नसतो ची. ना बेटा? आजच आहे ना? काय मॅम? तू आधीच्या क्लासमध्ये नव्हता आय गेस. होता का? अच्छा, ओके. हो. चलो लेट्स सॉल्व दिस क्वेश्चन देन. ए ची व्हॅल्यू? ए ची व्हॅल्यू 1, व्हेरी गुड. बी ची 2 आणि सी ची 9. ओके, ग्रेट. नेक्स्ट. त्याच्यानंतर D बी is स्क्वेअर equals मायनस to 4ac ची व्हॅल्यू. B. That is 2 बी स्क्वेअर square म्हणजे 2 चा स्क्वेअर minus 4 into 1 into मायनस 9. 4a म्हणजे 1 आणि c म्हणजे 9. 2 चा स्क्वेअर 4 Correct. Okay. Okay. मायनस 36. Very good. Next. minus 34. Roots What is not the real. answer? And minus 34. 32. Are you minus sure it is 32. minus 34? Minus 32. So D is less Roots than 0. not real. Therefore, root Not real. not real. Very good. Excellent. Good. समजलं सगळ्यांना questions? Yes, ma'am. Yes. कोणालाही डाऊट Yes, होता ma'am. याच्यात? कोणालाही डाऊट होता याच्यात? No, ma'am. नव्हता ना डाऊट कोणालाच? ओके, ग्रेट. सो आता हे होते डिस्क्रिमिनंट फाइंड आउट करून त्याचं नेचर आपल्याला कळतं की रूटची नेचर कसं राहणार बाय गेटिंग द व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट. म्हणजे डी ची व्हॅल्यू आपल्याला कळली तर त्या बेसिसवरती आपण त्याचं रूट्सचे नेचर सांगू शकत होतो. हे झालं. आता नेक्स्ट आहे रूट मध्ये एकमेकांमध्ये काय रिलेशन आहे दॅट. ठीक आहे. व्हॉट इज द रिलेशन बिटवीन द रूट्स दॅट वी आर गोइंग टू सी. हे कॉपी केलं सगळ्यांनी? कॉपी Yes, झालं ma'am. सगळ्यांचं? Yes, ma'am. मी मूव्ह करू पुढे. सो नेक्स्ट पेज. सो रिलेशन बिटवीन रूट्स. रिलेशन बिटवीन रूट्स. सो आपले कुठल्याही क्वाड्रॅटिक इक्वेशन दॅट इज ax² प्लस bx प्लस c इक्वल्स टू 0 विच इज अ स्टँडर्ड फॉर्म. ह्याचे रूट्स आहे अल्फा आणि बीटा. तर ह्याचे दोन रिलेशन्स आहेत दॅट इज अल्फा प्लस बीटा इज नथिंग बट मायनस बी बाय ए अँड अल्फा इंटू बीटा इज सी बाय ए. कळलं? हे दोन रिलेशन आहे. अल्फा प्लस बीटा इज मायनस बी अपॉन ए आणि अल्फा इंटू बीटा इज सी अपॉन ए. कळली ही रिलेशन?
ही कशी आली हे विचारणार नाही, तुम्हाला माहित पाहिजे की हे रिलेशन आहे. लिहून घ्या आधी हे रिलेशन, मग आपण क्वेश्चन सॉल्व्ह करू याच्या बेसवरती. लिहिलं का? आता हे मी सांगते तुम्हाला, हे रिलेशन आपण हे कसं यूज करायचं इक्वेशन मध्ये. ठीक आहे, वी नो आपल्याला मिड टर्म स्प्लिटिंग आठवते? मिड टर्म स्प्लिटिंग मी जी शिकवली होती तुम्हाला. मिड टर्म स्प्लिटिंग मध्ये काय होत होतं? एक्स स्क्वेअर प्लस ए प्लस बी इंटू एक्स प्लस ए इंटू बी असं होतं. येस और नो? येस मॅम. आता हे तसंच आहे. तर हे मी इन्स्टेड ऑफ ए आणि बी आय विल बी युझिंग अल्फा आणि बीटा. सो इट इज एक्स स्क्वेअर प्लस अल्फा प्लस बीटा इंटू एक्स प्लस अल्फा इंटू बीटा. कळलं? सगळ्यांना कळलं? येस तर मॅम. जर मला हे दोन गोष्टी दिलेले असले तर आय कॅन फाइंड द क्वाड्रॅटिक इक्वेशन. कारण की हे असं फॉर्म होत आहे, तर हे पण लिहून घ्या, हा पार्ट पण लिहा. यू डोंट हॅव टू राईट द मिड टर्म स्प्लिटिंग. हे लिहायची गरज नाही, तुम्ही हे लिहा फक्त. हे तुम्हाला जस्ट आठवण करण्यासाठी मी सांगितलं होतं. हे लिहा. लिहिलं का सगळ्यांनी? देन वील सॉल्व्ह वन येस क्वेश्चन सो मॅम. दॅट यू विल गेट एन आयडिया हाऊ व्हॉट आय एम सेइंग. तर आता जसं एक एक्झाम्पल घेतो आपण, जे तुमच्या टेक्स्टबुकच आहे. They have given that alpha and beta is given as alpha is they have given as -3 आणि बीटा they have given as -7. हे दिलेलं आहे फक्त त्यांनी. अँड यू हॅव टू फाइंड द क्वाड्रॅटिक इक्वेशन. ठीक आहे, तर मला अल्फा आणि बीटाची व्हॅल्यू माहिती आहे. तो अल्फा प्लस बीटा विल गिव्ह मी -3 प्लस -7. करेक्ट? Which will Yes, give me how ma'am. much? -10. Yes or no? Yes, ma'am. Next, alpha into beta, that is -3 into -7, which will give me minus minus plus hota 3 into 7 will give me 21. Yes, ma'am. आता आपली क्वाड्रॅटिक इक्वेशन काय आहे? एक्स स्क्वेअर प्लस अल्फा प्लस बीटा एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इक्वल्स टू 0. Yes, ma'am. तो दिस इज नथिंग बट एक्स स्क्वेअर. आता हे -10 आहे. हे जे अल्फा प्लस बीटा ह्याची व्हॅल्यू -10 आहे. तो इन्स्टेड ऑफ राइटिंग दिस प्लस आय विल राइट -10x. Alpha into beta is a positive number, so I will write plus 21 equals to 0. So my Yes. answer is x square minus 10x plus 21. कळलं कसं फाइंड केलं मी? मला जर अल्फा आणि बीटाची व्हॅल्यू माहित असेल तर. Yes, ma'am. Yes, ma'am. एनी डाउट्स? No, ma'am. So again moving back to our exercise, that is a practice set, question number 4. Question number 4. First one they have given 0 and 4. Means काय? Alpha is 0 and beta is 4. 4. So काय येणार? Alpha plus beta ची व्हॅल्यू काय येणार? 0 plus 4. Yes, ma'am. Which will give you what? 4. Next, alpha into 4. beta will give me 0 into 4, which will give me 0. 0. मग आपण परत हे नेहमी इक्वेशन लिहा बरं, कारण की तुमच्या कॅल्क्युलेशन मध्ये कुठेही चुकलं पण तुम्ही इक्वेशन लिहिलेले असले ना तर तुम्हाला थोडे मार्क देऊन देतील. एक्झामिनर देऊन देतो की बाय अंडरस्टँडिंग की स्टुडंटला माहित आहे पण हे सिली मिस्टेक झालेली आहे. तर डोंट बी लेझी ड्युरिंग द एक्झाम. लिहित राहायचं. सॉरी, अल्फा प्लस बीटा एक्स Yes, ma'am. प्लस अल्फा बीटा इज इक्वल टू 0. म्हणजे या स्टेप साठीच तुम्हाला अर्धे मार्क भेटून जातील जर बाकीचं जरी चुकलेलं असलं तर, की हे तुम्हाला माहिती आहे की असं आहे. कळलं? सो इट इज Okay, एक्स ma'am. स्क्वेअर. आता हा +4 आहे, सो इट विल बी +4x आणि हा 0 आहे. So Zero. plus 0 is equals to 0. So this is nothing but Yes, x ma'am. square plus 4x equals to 0 is my quadratic equation form. कळलं? Yes, ma'am. Copy down. लिया.
येस मॅम झालं. बाकीचे मॅम याच्या पुढचं मी सॉल्व करू का प्लीज? Yes, थांब ma'am. दर्शना. झालं? Should I give you the next question? येस मॅम. सेकंड क्वेश्चन आहे 3 and -10. सॉल्व करा. थ्री आणि -10 म्हणजे काय? अल्फा आणि बीटा इज अल्फा इज 3. अल्फा इज 3 and बीटा इज -10. सॉल्व करा. सॉल्व करा आधी. मॅम झालं. बाकीच्यांचं others are you done? बाकीच्यांचं झालं का? अदिती, हॅव यू डन? येस अदिती. मॅम 2 मिनिट. ओके. मैम इसका आंसर 0.3 है क्या? नाही, इक्वेशन Minus- देणार आहे ते को. तुला Minus- इक्वेशन द्यायचंय बेटा, क्वाड्रॅटिक इक्वेशन द्यायची आहे. असं त्याला सॉल्व कसं करणार तू? म्हणजे मॅम मी उत्तर सांगू का? क्वाड्रॅटिक इक्वेशन फॉर्म मध्ये राहणार उत्तर बरोबर आहे. नाही. तू तो जस्ट एक सिंगल नंबर दिला मला, क्वाड्रॅटिक इक्वेशन येणार ना याची. क्वेश्चन काय आपलं? फॉर्म द क्वाड्रॅटिक इक्वेशन, असं क्वेश्चन आहे ना? कळलं का? येस मॅम. सो द ऍक्च्युअल आन्सर इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन ओनली. दे हॅव गिव्हन यू द रूट्स. आपण नेहमी क्वाड्रॅटिक इक्वेशन दिली असते आणि मग रूट फाइंड आउट करतो. आता त्यांनी रूट दिलेलं आहे, तुम्हाला क्वाड्रॅटिक इक्वेशन फॉर्म करायची उलट. येस मॅम. अच्छा दर्शना तूच सांग मग. अल्फा प्लस Ma'am, बीटा इज -7. minus this will 10. give me -7. Next alpha into beta is 3 Minus multiplied by -10 is equal to -13. so now x square Square plus alpha alpha plus beta x plus plus alpha into beta is equals to 0. 0. So x square X square minus bracket -7 x ब्रॅकेट plus मध्ये टाकायची गरज नाही बेटा आपल्याला, कारण आपण इथे नेगेटिव्ह टाकून दिलं ना. हा जर तू असं लिहिलं एक्स स्क्वेअर प्लस मग ब्रॅकेट मध्ये -7x लिहायचं, मग त्याच्या नेक्स्ट स्टेप मध्ये हा ओपन द ब्रॅकेट होणार. कळलं? okay ma'am. सो नेक्स्ट पुढे -30 is equals to 0. Is This equal is to my 0. quadratic equation. Equation आले ma'am. गुड, व्हेरी गुड, एक्सलेंट. समजलं सगळ्यांना? हरिओम तुला समजलं का काय सॉल्व्ह करायचं होतं? हो मॅम. गुड. Should I give the next question? Yes, ma'am. Yes ma'am. Tarang, you are going to solve this question. Okay, ma'am.
ही संस्कृती का नाही येते क्लासला आणि आजकाल? काल पण नव्हती, आज पण नाही. मॅम तिला काही प्रॉब्लेम असेल मोबाईलची. अच्छा, ओके. मॅम माझं झालं. ओके, लेट तरंगचं पण कम्प्लीट होऊ दे. मॅम माझं पण झालं, सांगू? नाही, तरंग सांगणार आहे बेटा. लेट हिम ऑल्सो डू इट. झालं तरंग? तरंग झालं? आर यू देअर? मॅम सॉल्व करतो. अच्छा, ओके. सोपं आहे, फ्रॅक्शनला घाबरू नको, फ्रॅक्शन येतं. मॅम सांगू? झालंय. सांग सांग. मॅम अल्फाला हा त्याच्यानंतर अल्फा प्लस बीटाला 1/2 प्लस इन ब्रॅकेट -1/2 इक्वल्स टू 0, कारण साइन कॅन्सल होऊन जाईल ना साइन मुळे. आणि तसंच अल्फा इंटू बीटा हे 1/2 इंटू -1/2 होईल, त्याच्यामुळे त्याचं उत्तर -1/4 येईल. व्हेरी गुड. आणि तो जो फॉर्म्युला आहे ना, एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा एक्स प्लस अल्फा बीटा इक्वल्स टू 0, त्याच्यात किमती टाकावं लागतील. मग एक्स स्क्वेअर मायनस अल्फा आणि बीटा 0 आला होता, अल्फा आणि बीटाची व्हॅल्यू तर 0x प्लस -1/4 हे 0 येईल फॉर्म्युल्यानं. हे पहिल्या आणि दुसऱ्या याच्यावरून, कारण त्याला पहिलं आणि दुसरं कॉल केलं त्याच्यावरून एक्स स्क्वेअर -1/4 हे 0 आलं. आणि एक्स स्क्वेअरचं हे एक्स स्क्वेअर मायनस 1/4 आला. 0. हा माझा आन्सर क्वाड्रॅटिक इक्वेशन झालं. समजलं? येस मॅम. गुड, व्हेरी गुड, Yes, ma'am. एक्सलेंट. एव्हरीबडी अंडरस्टूड हाऊ टू सॉल्व दिस? कोणाला काही डाऊट होता या याच्यात? नो मॅम, नो डाऊट. गुड. नेक्स्ट क्वेश्चन. 2 मायनस √5 आणि 2 प्लस √5. सो अल्फाची व्हॅल्यू आहे 2 मायनस √5 आणि बीटाची व्हॅल्यू आहे 2 प्लस √5. ठीक आहे. सो अल्फा प्लस बीटा विल बी 2 मायनस √5 प्लस 2 प्लस √5. करेक्ट. दिस इज नथिंग बट 2 मायनस √5. मी ओपन द ब्रॅकेट करणार आता. सो व्हॉट डू आय कम टू सी दॅट मायनस √5 आणि प्लस √5 हे कट होऊन जातील. तर उरलं काय माझ्याकडे 2 प्लस 2 विच इज इक्वल्स टू 4. नेक्स्ट अल्फा बीटा मल्टिप्लिकेशनचं येणार 2 मायनस √5 आणि 2 प्लस √5. दिस इज इन द फॉर्म ऑफ a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर. येस मॅम. म्हणजे a minus b, a plus b. So can I write 2 square minus √5 चा square and write here a plus a square प्लस बी स्क्वेअर. नाही, a square minus b square is equals to a plus b आणि a minus b. हे लिहायचं बरं इथे ह्या स्टेप वरती, कारण की यू आर जस्टिफाईंग की वाय हॅव यू टेकन इट इन दिस वे. ह्याला अर्धे मार्क राहतील तुम्हाला ह्या फॉर्म्युलाला, बरं, नाही तर कटून जातील तुमचे मार्क्स तिथे. सो दिस विल गिव्ह मी 4 minus √5 square will give me 5 only. So my answer is -1 here. Multiplication चा answer minus है. So what will be the Yes, ma'am. quadratic equation? X square plus alpha plus beta x
plus alpha beta is equals to 0. That is nothing but Zero. x square. Alpha plus beta चे answer आहे 4. So plus 4x. 4x minus 1 equals to 0. 0. कळलं? So this is Yes, my ma'am. final answer. कोणाला डाऊट होता या क्वेश्चन मध्ये? No, ma'am. Everyone, any doubt in this question? कोणालाही प्लीज आस्क, जर कुठल्याही स्टेप वरती डाऊट असेल तर. आणि जर तुम्ही कुठलीही आयडेंटिटी आठवण ठेवा, म्हणजे थ्रू आउट युअर मॅथमॅटिक्स, जॉमेट्री असो, अल्जेब्रा असो, whichever property you are using, whichever theorem you are using, whichever identity you are using, काहीही लॉ यूज करतोय, काहीही यूज करतोय ना, ते तिथे लिहिलं ना, दॅट इज अन ऍडेड. कारण की जस्ट इमॅजिन करा, इफ यू आर गेटिंग फुल मार्क्स, ठीक आहे, मग आम्ही टीचर्सला काय सांगितलं, तुम्हालाही माहितीये की फुल मार्क्स देणं अलाउड नसतं. सो व्हॉट वी डू, विल फाइंड मिस्टेक्स. आम्ही मिस्टेक्स फाइंड करायचा प्रयत्न करू. मग ते छोटे मिस्टेक्स आम्ही शोधू की जिथे अर्धा मार्क तरी कापता येईल मला. मग जर तुमची ही आयडेंटिटी ही काही लिहिलेलं नसलं, कापले मी तिच्यात अर्धे मार्क. की व्हॉट बेसिस हॅव यू सेड दॅट? कळलं? म्हणून इफ यू आर एमिंग फॉर फुल मार्क्स, यू हॅव टू बी परफेक्ट. एकदम परफेक्ट पाहिजे, तेव्हाच तुम्हाला फुल मार्क भेटतील. कळलं? सो जर Yes, माहिती आहे ma'am. तर लिहून टाका, तुमचाच फायदा आहे. कळलं? No, ma'am. मग नेक्स्ट 2 स्टारचे क्वेश्चन्स आहे आणि क्वेश्चन नंबर 7 आय विल नॉट स्टार्ट नाव. मला हरीबरी मध्ये नाही करायचंय ते. फाइंडिंग द व्हॅल्यू ऑफ के विच इज अन इम्पॉर्टंट. हा एक इम्पॉर्टंट टाईपचा क्वेश्चन आहे. हा युजली 3 मार्कावरती विचारता. ठीक आहे, तर म्हणून हा Yes, तुम्हाला चांगला यायला पाहिजे, म्हणून मी आता गडबडी शिकवणार नाही त्याला. आपण नेक्स्ट क्लासमध्ये हा वाला क्वेश्चन करू आणि आपण काही थोडेसे ना, मी तुम्हाला हे डिस्क्रिमिनंट वरती जे आहे त्याच्यावरती पण काही 2-3 क्वेश्चन्स देणार आणि मगच मी दुसऱ्या एक्सरसाइज वरती मूव्ह करणार. दॅट इज युअर ऍप्लिकेशन. कळलं? yes, ma'am. अंडरस्टूड एव्हरीबडी? सो आज जे शिकलो ते कळलं, रिलेशन आणि कंडिशन हे कळले दोघांना? हे दोघी Yes, गोष्टी ma'am. कळले सगळ्यांना? Yes, ma'am. ओके, ग्रेट. मॅम, हो, होमवर्कला काही क्वेश्चन द्या ना. कशाला? होमवर्कला. होमवर्क पाहिजे तुला? येस ओके. मॅम, उद्या शाळा नाही ना, आमची सुट्टी ना, म्हणून. मग वर्कशीटचा ऍक्सेस दिलेला आहे का तुम्हाला? येस मॅम. हा, मग ती वर्कशीट सॉल्व्ह करा की तुम्ही. ओके मॅम. आणि तिच्यात काही डाऊट असेल तर विचारा मला. ठीक आहे, ओके. तरी मी एक्स्ट्रा क्वेश्चन नेक्स्ट क्लासमध्ये करणार आहे. थोडीशी तुम्हाला प्रॅक्टिस होईल, कारण की हा खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे डिस्क्रिमिनंट वरतीचा. ठीक आहे, अंडरस्टूड एव्हरीवन? ओके देन, आय स्टॉप माय क्लास हियर. गुड नाईट एव्हरीवन. येस मॅम, गुड नाईट. गुड नाईट बेटा. थँक यू मॅम. थँक यू बेटा. गुड नाईट. गुड नाईट. Good night, ma'am.